आणि पुढचं एक मुद्दा मला या ठिकाणी आपल्यासमोर स्पष्ट करावासा वाटतो, तो म्हणजे तत्व. आता हा शब्द तुम्ही अनेक वेळेला ऐकला असेल, तत्व कशाला म्हणायचं. तर ढोबळमानानं सांगता येईल की तत्व म्हणजे मूलभूत सत्य विधान. मूलभूत सत्य विधान जी किंवा ज्यांना वैश्विक मान्यता देण्यात आलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तत्व कशाला म्हणायचंय? मूलभूत सत्य विधानं आहेत ज्यांना वैश्विक म्हणजे जागतिक स्तरावर मान्यता देण्यात आलेली आहे, ते म्हणजे तत्व आहे. आता उदाहरणादाखल सांगतो की तुम्हाला की तत्व नेमकं कशाला म्हणायचं. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेकडून उगवतो व पश्चिमेस मावळतो. हे मूलभूत सत्यविधान आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेलात तरी आपल्याला त्याची सत्यता परखता येते आणि ते वैश्विक सत्य म्हणून संपूर्ण जगाने देखील त्याला स्वीकार केलेला आहे. दुसरं आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येईल ते म्हणजे एखादी वस्तू जर आकाशामध्ये विशिष्ट अंतरावर फेकली, उंच फेकली, तर ती वस्तू जमिनीवर खाली पडते. हे निर्विवाद सत्य आहे की एखादी वस्तू ज्यावेळेस आपण आकाशामध्ये फेकतो ती उंच फेकलेली वस्तू खाली जमिनीवर पडते. हे मूलभूत सत्य आहे आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? तत्व असं म्हटलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला शिकायचं काय? तर व्यवस्थापनाची तत्व शिकायची आहेत. म्हणून तत्व म्हणजे काय? तर मूलभूत सत्य विधान ज्यांना वैश्विक मान्यता देण्यात आलेली आहे त्याला आपण तत्व असं म्हणतो. हे संकल्पनेमध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाची तत्व कशाला म्हणायची. व्यवस्थापनाची तत्व. तर व्यवस्थापनाची तत्व म्हणजे मूलभूत सत्य विधान आहेत. व्यवस्थापनाची तत्व म्हणजे काय? मूलभूत सत्य विधान आहेत जी किंवा ज्यांना वैश्विक मान्यता आहे. वैश्विक मान्यता आहे. ही तत्वे व्यवस्थापक व व्यवस्थापकाला मार्गदर्शन करतात आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर इच्छित प्रभाव टाकतात. मित्रांनो, आत्ताच आपण तत्व कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे. आपण आता व्यवस्थापनाचं तत्व कशाला म्हणायचं ते पाहणार आहोत. मूलभूत सत्य विधान आहे ज्यांना वैश्विक मान्यता प्राप्त झालेली आहे त्याला आपण तत्व असं म्हटलेलं आहे. तर व्यवस्थापनाचं तत्व म्हणजे काय? तर मूलभूत सत्य विधान आहे ज्यांना वैश्विक मान्यता आहे. ही तत्वे व्यवस्थापकाला मार्गदर्शन करण्याचं कार्य करतात. तसंच कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित कृती करून घेण्यासाठी, संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीवर प्रभाव टाकण्याचं काम करतात. त्यांना आपण व्यवस्थापनाची तत्वे असं म्हटलेली आहे. त्या दृष्टिकोनातून ही व्यवस्थापन म्हणजे काय हे आपल्याला कळालं असेल. व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय हे आपल्याला कळालं असेल. आपण थोडंसं आता पुढं चालूया. ते म्हणजे व्यवस्थापनाची
14 तत्वे जी हेनरी फियॉल यांनी मांडलेली आहेत, त्या 14 व्यवस्थापन तत्वाविषयीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. ती 14 व्यवस्थापनाची तत्व कोणती आहेत ते आपण वन बाय वन पाहू. नंबर 1, कामाच्या विभागणीचे तत्व. पहिलं तत्व आहे ते म्हणजे कोणतं आहे? कामाच्या विभागणीचं तत्व आहे. आता कामाच्या विभागणीच्या तत्वामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला? हेनरी फियॉल यांनी काय सांगितलेलं आहे? मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला एक तुमच्या घरातलं एक उदाहरण देतो. एखाद्या कुटुंबामध्ये 4-5 व्यक्ती जर राहत असतील तर त्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारची कामं करावी लागतात आणि ही कामं करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची क्षमता, अनुभव, ज्ञान, आवड इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्या कामाचं वाटप केलं जातं. परंतु वाटप करण्यापूर्वी प्रथम कामाची छोट्या छोट्या भागात विभागणी करावी लागते आणि ही विभागणी केल्यानंतर त्याचं वाटप या कुटुंबातील सदस्यामध्ये केलं जातं. उदाहरणार्थ मी हे जे सांगितलेलं आहे ते आणखी थोडंसं स्पष्टरित्या सांगण्याचा प्रयत्न करेल की समजा स्वयंपाक करायचा आहे, बाहेरून किराणा सामान आणायचं आहे, कपडे खरेदी करायचे आहेत, घरातली स्वच्छता करायची आहे, भांडी घासायची आहेत, यासारखी जी काही छोटी छोटी कुटुंबातील कामं आहेत, ही कामं जर एकाच व्यक्तीकडे दिली गेली तर त्यामुळं एक प्रकारे कामात दिरंगाई होईल, कामं करण्यासाठी वेळ लागेल, त्याचबरोबर ती कामं चांगल्या पद्धतीनं होणार नाहीत. म्हणून त्या कामाची जर विभागणी छोट्या छोट्या भागात केली आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार जर कामाचं वाटप केलं तर ते काम उत्तम रीतीनं आणि कमी कालावधीमध्ये होऊ शकतं. असंच काहीसं हेनरी फियॉल यांनी व्यवस्थापनाची ही जे काही 14 तत्वापैकी पहिलं तत्व आहे ते म्हणजे कामाच्या विभागणीच्या तत्वाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. हेनरी फियॉलच्या मते व्यावसायिक संघटनेमध्ये जी काही कामे करावायची आहेत त्या सर्व कामाची प्रथम लहान लहान छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी केली जावी. ही विभागणी केल्यानंतर कामाचं वाटप करण्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता, त्याचा अनुभव, त्याच्याविषयीचं असणारं त्याचं ज्ञान, त्याची आवड, त्याचे कौशल्य इत्यादी गोष्टीचा विचार करून त्याच्या आवडीनुसार त्याचं कामाचं वाटप केलं जावं, जेणेकरून ते काम उत्तम पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं केलं जाऊ शकेल. अशा पद्धतीचं मत हेनरी फियॉल यांनी कामाच्या विभागणीच्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे की अनेक प्रकारची जी कामं आहेत, सारख्याच प्रकारच्या कामाची विभागणी ही छोट्या छोट्या भागामध्ये करायची आहे आणि या भागामध्ये विभागणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार त्यांच्यामध्ये कामाचं वाटप करायचं आहे. हे वाटप करणं म्हणजेच काय आहे? कामाच्या विभागणीचं तत्व आहे. यामुळं चांगल्या पद्धतीनं, उत्तम पद्धतीनं कामे पूर्ण होऊ शकतात असं मत हेनरी फियॉल यांनी व्यक्त केलेलं आहे. दुसरं आपण तत्व पाहणार आहोत ते तत्व म्हणजे अधिकार व जबाबदारीचे तत्व. विद्यार्थी मित्रांनो, अधिकार आणि जबाबदारीच्या तत्वामध्ये हेनरी फियॉल यांनी सांगितलं की यामध्ये संतुलन असलं गरजेचं आहे. जर योग्य ते संतुलन साधलं गेलं नाही तर अपेक्षित परिणाम, अपेक्षित कामाची पूर्तता होणं अशक्य होईल. म्हणून या अधिकार व जबाबदारी व्यवस्थापकाला सोपवत असताना किंवा व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोपवत असताना त्यामध्ये योग्य ते संतुलन असलं पाहिजे, जेणेकरून एखादं विशिष्ट काम चांगल्या पद्धतीनं केलं जाऊ शकेल. जर यामध्ये विसंगती आढळली, म्हणजेच जर जास्तीचे अधिकार एखाद्या विशिष्ट पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला दिले गेले तर त्यामुळं अधिकाराचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते. तर कधीकधी
अधिकाराचा जर संकोच केला तर त्यामुळं कामे खोळंबतात, कामामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि हा गोंधळ टाळण्यासाठी अधिकारात आणि जबाबदारीमध्ये योग्य ते संतुलन असणं गरजेचं आहे. जेव्हा अधिकार आपण व्यक्तीला सोपवतो, कर्मचाऱ्याला सोपवतो, तेव्हा ऑटोमॅटिकली जबाबदारीचं देखील प्रदान त्या व्यक्तीला केलं जातं. संबंधित व्यक्तीनं अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर तो असफल ठरला, अयशस्वी ठरला, तर अशा वेळी त्याची जबाबदारी आपल्याला निश्चित करता येते. म्हणून अधिकार आणि जबाबदारीमध्ये योग्य संतुलन ठेवून त्याचं प्रदान केलं जावं असं मत हेनरी फ्यॉल यांनी या अधिकार आणि जबाबदारीच्या तत्वामध्ये नमूद केलेलं आहे. तिसरं तत्व आपण पाहणार आहोत, तो म्हणजे शिस्तीचे तत्व. विद्यार्थी मित्रांनो, शिस्तीच्या तत्वामध्ये आपण पाहतो की केवळ व्यावसायिक संघटनेतच शिस्त आवश्यक असते असं नाही, किंवा कॉलेज महाविद्यालयामध्ये शिस्त आवश्यक आहे असं नाही, तर सर्वच ठिकाणी शिस्त असणं गरजेचं असतं, मग ती वैयक्तिक जीवनात असो. त्या दृष्टिकोनातून व्यावसायिक संघटनांनी जे काही नियम तयार केलेले आहेत त्या नियमांची पुरेशी माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला दिली जाणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या नियमांचा पालन कर्मचाऱ्याकडून करणं सुद्धा अपेक्षित असतं. आणि प्रभावी जर नेतृत्व असेल तर अशा वेळी त्या प्रभावी नेतृत्वाच्या माध्यमातून संस्थेमध्ये, संघटनेमध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण करता येते. जर व्यवस्थितरित्या नियमांचा आदर केला, नियमांचं पालन केलं, तर अशा वेळी संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची बेशिस्त निर्माण होत नाही आणि अपेक्षित जी उद्दिष्टे आहेत ही अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणं यामुळं शक्य होतं. हेनरी फ्यॉलनी हे सांगितलेलं आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापल्या संघटनेद्वारे तयार केलेले जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करावं, त्यांचा आदर करावा, जेणेकरून कामामध्ये दिरंगाई होणार नाही. जे नियम मोडतील त्यांना उचित प्रकारचा दंड केला जावा, जेणेकरून बेशिस्त वातावरण संघटनेमध्ये निर्माण होणार नाही. म्हणून प्रत्येक संघटनेमध्ये शिस्त असली पाहिजे असं मत व्यवस्थापन तज्ज्ञ हेनरी फ्यॉल यांनी सांगितलेलं आहे. चौथं आपण पाहणार आहोत ते म्हणजे वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला महत्त्व देणे किंवा हित सांगणारे तत्व. सामूहिक हित सांगणारे तत्व. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या संघटनेमध्ये काम करतो, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, तेव्हा व्यवस्थापकाने वैयक्तिक हित लक्षात न घेता आपल्या संघटनेचं हित लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या समूहाचं हित लक्षात घेऊन सर्व निर्णय घेतले पाहिजेत. आपल्या जवळचा एखादा कोणी परिचयाच्या व्यक्तीसाठी असे जर निर्णय घेतले जात असतील तर ते कोणत्याही संघटनेसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणून हेनरी फ्यॉल यांनी सांगितलेलं आहे, जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते संघटनेचा विचार करून निर्णय घ्यावे, ज्यामुळं संघटनेमध्ये एकोपा निर्माण होईल, संघटना चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. या दृष्टिकोनातून वैयक्तिक हितापेक्षा सामुदायिक हिताला महत्त्व दिले गेले पाहिजे असं अधोरेखित हेनरी फ्यॉल यांनी या तत्वांतर्गत केलेलं आहे. पाचवं तत्व आहे ते म्हणजे सुव्यवस्थेचे तत्व. आता या तत्वाच्या बाबत आपण सर्व परिचित आहोत. घरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा कार्यालयामध्ये काम करत असताना विशिष्ट वस्तू, विशिष्ट फाईल्स, विशिष्ट व्यक्ती ह्या योग्य ठिकाणी असणं गरजेचे आहे, जेणेकरून कामामध्ये दिरंगाई होणार नाही, कामामध्ये गोंधळ निर्माण होणार नाही. यासाठी सुव्यवस्थेच्या तत्वाचं पालन किंवा सुव्यवस्थेच्या तत्वाचा वापर प्रत्येक व्यावसायिक संघटनेमध्ये केला
पाहिजे असं मत हेनरी फिओल यांनी मांडलेलं आहे. जर योग्य ठिकाणी, योग्य जागेवर, योग्य व्यक्ती अथवा इतर सामग्री असेल तर ती चटकन आपल्याला सापडते, आपल्याला मिळते, जेणेकरून कामामध्ये दिरंगाई टाळणं आपल्याला या सुव्यवस्थेच्या तत्वामुळे शक्य होतं. आपण पाहतो कुटुंबामध्ये आपण घराची रचना करत असतानाच वेगवेगळे विभाग निर्माण करतो, ज्यामध्ये बैठक व्यवस्था आहे, किचन आहे किंवा अन्य घरातील रूम्स असतील. तर त्या दृष्टिकोनातून किचनमध्ये लागणारे जेवढं साहित्य आहे ते जर योग्य ठिकाणी ठेवलेलं असेल, ते किचनमध्येच ठेवलेलं असेल तर अशा वेळी ते आपल्याला चटकन मिळतं. तसंच व्यावसायिक संघटनेमध्ये सुद्धा आवश्यक असणारी जी संसाधनं आहेत, आवश्यक असणारी जी काही सामग्री आहे, ही सामग्री जर योग्य ठिकाणी जर ठेवली तर त्यामुळं ती आपल्याला योग्य त्या वेळेमध्ये आणि योग्य त्या पद्धतीनं मिळू शकते, त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो, जेणेकरून दिरंगाई टाळणं आपल्याला शक्य होतं. नंबर 6 आपल्याला सांगता येईल ते म्हणजे स्थैर्याचे तत्व. स्थैर्याचे तत्व. आता स्थैर्याच्या तत्वामध्ये काय की कर्मचाऱ्यांना कामावर नेमणूक करत असतानाच त्यांना नोकरीची सुरक्षितता दिली गेली पाहिजे. जर नोकरीची सुरक्षितता दिली गेली नाही तर कर्मचाऱ्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते आणि ते आपुलकीनं काम करत नाही. हेनरी फिओल यांनी सांगितलेलं आहे की जर कर्मचाऱ्याकडून चांगल्या पद्धतीचं काम करून घ्यायचं असेल, कर्मचाऱ्याकडून चांगल्या पद्धतीनं कार्य करून घ्यायचे असतील तर त्यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करतानाच त्यांना एक प्रकारची सुरक्षिततेची हमी, नोकरीतील सुरक्षिततेची हमी त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून कर्मचारी संघटनेप्रती एक प्रकारची आपुलकी निर्माण होईल आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील, असं मत हेनरी फिओल यांनी सुव्यवस्थेच्या तत्वामध्ये स्थैर्याच्या तत्वामध्ये नमूद केलेलं आहे. जेणेकरून जर सुरक्षितता मिळाली, स्थैर्य मिळालं तर ही संघटना माझी आहे, ही संघटना आपली आहे अशी भावना कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण होईल आणि कर्मचारी सुद्धा संघटनेची जी उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील. अशा पद्धतीनं या स्थैर्याच्या तत्वामध्ये हेनरी फिओल यांनी मत आपलं मांडलेलं आहे. 7 आपल्याला सांगता येईल की योग्य मोबदला. 7 हेनरी फिओल यांनी सांगितलेलं तत्व आहे तो म्हणजे योग्य मोबदला. विद्यार्थी मित्रांनो, हेनरी फिओल यांनी या तत्वामध्ये कामाचं स्वरूप लक्षात घेऊन त्यांना मिळणारा मोबदला कसा दिला जावा याविषयीची माहिती या व्यवस्थापनाच्या योग्य मोबदला तत्वामध्ये सांगितलेली आहे. जर कर्मचारी 2 स्वतंत्र विभाग असतील आणि त्या 2 स्वतंत्र विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतील तर अशा वेळी त्यांना मोबदला हा डिफरन्शियल पीस रेट सिस्टीमनं दिला जावा असं मत हेनरी फिओल यांनी मांडलेलं आहे. पण जर 2 विभागामध्ये एकाच लेवलवर, एकाच स्तरावर हे व्यक्ती काम करत असतील तर त्यांना दिला जाणारा मोबदला मात्र तो सारखाच असला पाहिजे असं मत हेनरी फिओल यांनी मांडलेलं आहे. जर यामध्ये भेदभाव केला जात असेल, म्हणजे 2 विभाग म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की फायनान्स डिपार्टमेंट आहे आणि मार्केटिंग डिपार्टमेंट आहे. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारा जो काही व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाला दिला जाणारा मोबदला आणि मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारा जो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाला दिला जाणारा मोबदला हा एकच असला पाहिजे असं मत हेनरी फिओल यांनी मांडलेलं आहे. सांगण्याचा उद्देश आहे एकाच स्तरावर, एकाच लेवलवर काम करणारे जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना दिला जाणारा मोबदला काय असावा, हा योग्य असला पाहिजे, सारखाच असला पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये कुठलाही संकुचितपणा निर्माण होणार नाही, जेणेकरून कर्मचारी पूर्ण प्रयत्न करून आपुलकीने या ठिकाणी संघटनेची जी काही कार्य आहेत, संघटनेची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील.